मराठी टीव्ही चॅनलवर वेगवेगळ्या मालिका येत आहेत आणि या वेगवेगळ्या नवनवीन मालिका येत असल्यामुळे ज्या जुन्या मालिका आहेत, ज्या प्रसिद्ध मालिका आहेत, लोकप्रिय मालिका आहेत, त्या मालिका मात्र बंद पडताना दिसत आहेत। काही मालिका या 2-2, 5-5 महिन्यामध्ये, तर काही मालिका या 2-2 वर्षामध्येच बंद पडत आहेत। आता या अगोदर कोणत्या मालिका बंद पडणार आहेत हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे। पण मात्र नेमकीच 2 वर्षापूर्वी सुरू झालेली नवी मालिका ती म्हणजे 7व्या मुलीची 7वी मुलगी। ही मालिका काही काळातच मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती, लोकप्रिय झालच होती आणि अनेक लोक ही मालिका पाहत होते। पण मात्र ही मालिका 2 वर्षामध्येच नेमकी बंद का पडत आहे असा देखील प्रश्न अनेकांना पडलाय। पण मात्र ही मालिका खरंच बंद पडणार आहे का, नेमकी काय कारणं आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। 12 डिसेंबर 2022 रोजी सुरू झालेली मालिका म्हणजे 7व्या मुलीची 7वी मुलगी। 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका सुरू झाली आणि या मालिकेला बघता बघता मोठी प्रसिद्ध मिळाली। आता ही जी मालिका होती ही घराघरामध्ये पोहोचलेली होती आणि घरातल्या परिवारातल्या लोकांना ही मालिका मोठ्या प्रमाणात आवडू लागली। कारण की या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होती ती म्हणजे तितिक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य नानावरे हे मुख्य भूमिकेत होते आणि यांची भूमिका अत्यंत आवडू लागली। कारण की ज्या पद्धतीने या मालिकेमध्ये दाखवलं जात होतं त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत होती। आता ही मालिका बंद पडणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे। कारण की या मालिकेमधली जी मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तितिक्षा तावडे हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टमध्ये सांगितलंय की निरोप घेताना जरा वाईट वाटतंय, निरोप घेणं हे अवघड आहे आणि हॅशटॅगमध्ये तिनं या मालिकेचं नाव सुद्धा लिहिलेलं आहे। आता अशा पद्धतीची पोस्ट तिनं सोशल मीडियावर केल्यामुळं अनेकांना वाटू लागलंय किंवा अनेक जण याबाबत बोलतायत की ही मालिका 2 वर्षामध्येच बंद पडणार आहे आणि या मालिकेच्या जागेवर नवीन एक मालिका सुरू होणार आहे। जर आपण पाहिलं तर या सगळ्या ज्या मालिका आहेत, जुन्या मालिका बंद करून नवीन मालिका त्या ठिकाणी येत आहेत। कारण की जुन्या मालिकांचा TRP कुठंतरी कमी होताना दिसतोय। आता TRP कमी झाला की मग मालिका बंद करावी लागते असं त्या चॅनलकडून सांगण्यात येते। पण मात्र ही जी मालिका आहे 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका बंद होणार असल्याचं स्पष्टपणे झी मराठीकडून अजूनही सांगण्यात आलेलं नाही। पण मात्र मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं पोस्ट केल्यामुळं ही चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे आणि त्याबद्दल बोललं जातंय। आता खरंच तुम्हाला काय वाटतं, ही मालिका बंद पडू शकते का? कारण की या मालिकेमध्ये ज्या पद्धतीनं दाखवलं जातंय ते लोकांना आता बोर होतंय का, किंवा लोक या संपूर्ण प्रकरणाला कंटाळले आहेत का, किंवा ही मालिका सुरूच राहायला पाहिजे का? तुम्हाला नेमकं काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।